कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, ऐकलं का दिप्या मामा काय म्हणतोय? अरे तुला हरवणार म्हणतोय। बापू बापू अहो त्याला बोलू दे की काय बोलायचंय ते। माझा मुलगा ना कुठल्याच चॅलेंजला घाबरत नाही बरं का। अगं दीदी काय घाबरत नाही म्हणतीस? तू हारशील या भीतीनं आत्ताच किती घाबरलाय बघ अमोल। बघ बघ दिप्या तो कधीच घाबरून नाही बसणार, तो उलट तुला हरवे। मी अजिबात घाबरलो नाही काय। दिप्या तू चल बाहेर बघ बघ। हा बघू बघू अरे माझ्या तू बघ. बघ चिंबा कुणा घाबरत नाही। बर घेतलं का मग चॅलेंज? हा घेतले। हा आता मी आणि मोना एका टीम मध्ये, तू आणि तुझे मा एका टीम मध्ये। हा ठीक आहे चालेल चालेल। अहो पण तुम्ही हरणार असाल ना तर मी नाही खेळणार बाबा तुमच्या बरोबर। मामा आता घाबरली। मामा आता चल खेळायला तुला दाखवतो। चला 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 आलो आलो बाबा आलो। मामा आज तू काय कर तरी बाबा नसले ना आम्ही तुला हरवणार म्हणजे हरवणार। आज आम्ही हरत नसतो बर का, आज आम्ही जिंकणार बघ तू। दिप्या आम्ही कधीच हरत नसतो माहितीये ना। बर बर आता बघत कोण जिंकतय। अरे कधीतरी न बोलता जिंकून दाखव की, आम्हाला हरवणं अजिबात सोपं नाहीये। अहो वंस आज मी हरतच नसते, बघाच तुम्ही। ए मोना हा? आज आपल्याला हरायचंय बर का। काय? अगं अमोल नाराज होईल त्यामुळे आज आपल्याला हरायचंय। अहो वंस बघा हे मुद्दाम हारायचं म्हणतायत। अहो बघा ना ए काय पण काय बोलती, मी कशाला मुद्दा मारीन? ते स्वतःला विचारा। तुम्ही आता माझ्या टीम मध्ये नको, मला रुपाली पाहिजे। तुम्ही जावा तिकडे, रुपाली ताई या। मामा काकीला घेतलं की लगेच तू हरवशी आम्हाला असं वाटलं का तुला? हो नक्कीच छोटे सरकार, बघा तुम्ही हरवेनच मी तुम्हाला। हा बघूच। मोना मलाही जास्त खेळता येत नाही। हो मी आहे ना, जिंकवता नाही आला तर निदान यांच्यासारखं हरवायचं तर नाही तुम्ही मला। खेळा खेळा बघू कोण जिंकतंय। मोना अगं लहान पोरीसारखं काय करती? एकदा फक्त हार मी तुला पाहिजे ती देतो। मा आपल्याला जिंकायचं बर का। हे बघ बाळा, आपण एकदम चांगलं खेळायचं, मग बघू पुढे काय होतंय ते। हा छोटे सरकार, ज्याचा फूल पहिल्यांदा खाली पडेल तो हरला बरं का। चालेल चालेल सुरू करा। चला मी मारू पहिल्यांदा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छोटे सरकार कसं हरवलं तुम्हाला आणि तुमच्या मला? हा अमोल अमोल ऐक 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 माझा ऐक तर। अरे असं अमोल हे बघ अमोल अमोल अरे ऐक ना, बघ अरे असं नाराज नाही व्हायचं। अमोल अरे- ऐक अमोल अरे हे बघ इकडे बघ माझ्याकडे, मी तुला काय सांगितलंय अमोल, हा गेम आहे की नाही? हा कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार, हो की नाही बाळा? अमोल मा आपणच जिंकलो असतो पण आज बाबा नाही तर म्हणून आपण हरलो। अरे
अरे पण बाळा खेळलायस का तू किती भारी. मला बोलायचं बोला उगा उगा पुढे बोलू नका. अरे अमोल, उद्या तुझा बाबा आला की परत खेळा की तुम्ही. असं नाराज नसतं व्हायचं. अरे बाबा असतं तर काकीने आणि मोमाने मला हरवलंच नसतं. अरे मग ठीक आहे ना, बाबा परत आला ना की आपण त्यांना चॅलेंज देऊ काय. पण बाबा आज का नाही आला? अरे अमोल बाळा, तुला सांगितलं ना त्याला काम होतं म्हणून. आजोबा प्लीज माझ्याशी खोटं नका बोलू. अमोल, मला माहितीये बाबाला काहीच काम नाहीये. आणि हे तुला कसं माहिती रे बाळा. काम असतं तर त्यांनी मला फोन करून सांगितलं असतं. बर थांब, आपण त्याला एक फोन करूया. बाबा बाबा थांबा, फोन नका करू. पण काम अरे बाळा, बाबा कामात असेल, डिस्टर्ब होईल ना त्याला, हो की नाही. बाबाला माझी काळजी नाही जा तुम्ही. अरे तत्रे, अमोल थांब. अमोल जेवायचंय बाळा अजून. अमोल ऐक ना रे. अमोल. अप्पे, अगं किती वेळ झाला मी त्याला फोन करतो म्हणतोय, तर तुम्हाला त्याला फोन बी करू दिना झालीस. बाबा, अर्जुन आर्यासोबत फिरायला गेलाय. प्या काय सांगतेस. कधी. नाही माहिती बापू, मला संध्याकाळी जाणार म्हटलं होतं. अप्प्या अगं तू काय बोलली नाहीस. बापू, मला बाकी कशाचं काही नाही वाटत. मला अमोलची काळजी वाटते बास. मी नाही त्याला असं नाराज बघू शकत. तो आनंदी राहील यासाठी मी अजून काय करू. बापू, मला अजूनही असं वाटतंय की मी त्याच्यासाठी कमी पडते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. बोला. माझं माहेर कराडचं. माझं माहेरचं नाव रुपाली बजरंग पोद्दार. सासर सातारचं. रुपाली अमोल टंगसाळे. मिस्टर काय करतात. आमचं ज्वेलर शॉप आहे. तुमचं ज्वेलर. हां. स्टीलचे दागिने नाही, आमचे सोन्याचे दागिने. सोन्याचे दागिने. म्हणजे तुमचा नवरा सोन्यासारखा. हां, हो? सोन्यासारखं. कुठे भेटला हा. नाही, ॲक्च्युली आमचं अरेंज मॅरेज आहे. पण ऍक्च्युअली ते कसं झालं. ते आम्ही एका लग्नात म्हणजे त्यांचे आई वडील आले आणि माझे आई वडील, मग ते बोलता बोलता म्हणाले आहे आमची मुलगी आहे. ते म्हणणे आमचा मुलगा आहे. मग आम्ही भेटलो आणि मग कुठे भेटला तुम्ही दोघे. आम्ही नाही भेटलो, म्हणजे ते दोघं भेटले. तुम्ही नाहीच भेटला. नाही, आम्ही नाही भेटलो. डायरेक्ट लग्नात. नाही नाही, आमचं लग्न ठरल्यानंतर आम्ही भेटायला. कुठे. कराडला. ते कराडला यायचे. कशाला. भेटायला. कराडला. मला भेटायला येत होते. तुम्हाला भेटायला. पण घरी सांगायचं तेव्हा आलेत भेटायला नाही, म्हणून. ते नव्हते सांगत, मी सांगत होते. ते का नव्हते सांगत. त्यांना वाटायचं की म्हणजे कशाला जाते लग्नाच्या आधी असं वगैरे त्यांना वाटायचं होतं, पण ते काही पण मग सांगायचे तुम्ही भेटायचे कुठे. आम्ही आमच्या घरी यायचे मला घ्यायला. मग तिथून आम्ही मग घाटावर वगैरे जायचो कराडला. नमस्कार. माझ्या माहेरचं नाव आहे रेणुका संजय रंगबाळ. मी वाशिमला राहते, विदर्भ. हो हो. आणि माझ्या सासरचं नाव आहे रेणुका चैतन्य खुटाळे, सातारा. माझे मिस्टर फर्निचरचं दुकान आहे. तुमचं कुठे आहे. सदाशिव पेठमध्ये. तुमचं स्टीलचं फर्निचर नाही नाही, आमचं लाकडी फर्निचर. लाकडी आहे ना. काहीतरी बाबा जरा वेगळं आहे. हा. आणि मग घरी कोण कोण आहे. घरी आम्ही 6 जण आहेत. सासू सासरे, मिस्टर, मी आणि 2 मुलं आहेत मला. मग घरी जेवणाची वगैरे जबाबदारी कोणाकडे असते. सासूबाई का तुमच्याकडे. नाही, दोघींकडे. पण त्या असं काही जास्त चांगली टेस्टी त्या करतात ना. नाही. हा, असं म्हटलं तरी चालेल, असं काही नाहीये. पण त्या छानच करतात, कारण की ती आई आहे ना, ती छानच करते. हो काय. आणि तुम्ही काय छान करता. माझ्या हातची बिर्याणी छान आहे. अरे वा. व्हेज. खायला पाहिजे. व्हेज. व्हेज म्हणून परत येऊ नका सांगितलं त्यांनी. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव सोनाली प्रकाश टंगसाळे. टंगसाळ्यांची मुलगी. आणि नंतर मग पहिल्याच पसंतीत पहिल्यांदाच चॉईस केलं ते मंगरुळ्यांनी. मंगरुळ्यांची सून अजिंक्य मंगरुळ्यांची मिसेस सोनाली अजिंक्य मंगरुळे. तुमचं किती वर्ष झाली लग्नाला. मला 7 वर्ष झाली लग्नाला. अरेंज मॅरेज. येस, 18 जूनला आता 7 वर्ष कंप्लीट. तुमच्या लग्नाला किती वर्ष. आता 15 वर्ष झाली कंप्लीट. अरेंज मॅरेज. माझ्या लग्नाला 13 वर्ष झाले. अरेंज मॅरेज. नाही, लव्ह मॅरेज. अंदाज चुकवता तो. कसं काय कुठे ते. माझ्या मामाचाच मुलगा आहे.
मग काय झालं? मामाचा मुलगा आहे तर काय झालं काय? ते एकमेकांना आम्ही पसंत केलं, मग घरातल्यांनी अरेंज केलं आणि मग लग्न झालं. बरं असतं ना त्याच्यात. तसं सातारच्या सगळ्या सुना लकी आहेत, कारण सासवा थोड्या फ्री खूप जास्त प्रेमळ आहेत. जास्त प्रेमळ आहेत सातारच्या सासरची लोकच सासू. प्रेम आहे. तुमच्या हं? असं बोलायचं ठरवून आलाय. नाही, खरंच आहे. आम्ही तसं राहतोय. हो एकदम फ्री. आम्ही इतक्या बरेच लांब येऊन सुद्धा त्याने आम्हाला ऍडजस्ट करून घेतलं. त्याच्यात असं कधीच वाटू नाही दिलं की आम्हाला की नाही आम्ही दुसऱ्याच्या मुली आहेत. असं नाही, पण तुम्ही त्यांना जाणून दिलं. आम्ही पण त्यांना आमच्या आईला जसं मानतो आम्ही तसंच त्यांना मानतो. मग चिडचिड भांडणं का करता घरात? नाही होत. आमच्या घरात भांडणं होत नवरे बघतायत कार्यक्रम, तो हक्क आहे, नवऱ्याबरोबर भांडण्याचा हक्क आहे. हक्क आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सांगा, तुमचा हा जो स्वभाव आहे की तडकाफडकी बोलणं, तर मिस्टर सांगत नाहीत जरा शांत राहा म्हणून तुम्हाला? सांगतात ना. मग त्यांच्याशी पण होत असेल ना? हो, होतं ना. कुठल्या गोष्टीमुळे होतं? त्यांना आहे ना सगळं म्हणजे एकदम परफेक्शननी लागतं, पण म्हणजे माझं कसं होतं, मुलीच्या मागे पडण्यामध्ये थोडंसं राहून जातं, मग त्याच्यामुळे थोडंसं खटके उडतात. पण त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा शांत आहे, हो का? चांगला स्वभाव. मी लग्नानंतर शांतच झाले ते. आधी पण शांतच होते. पण तुमच्या दोघांमध्ये आधी सॉरी कोण म्हणतं, तुम्ही की ते? कोणी अजून तरी सॉरी नाही म्हटलं, दोघी- फक्त शांत बसून घ्यायचं, मग समजून जायचं की उद्यापर्यंत सगळं निवळून जाणार आहे. आता तुमच्याकडे हो? माझ्याकडे काय नाही, हे तर फार चंचल आहे, म्हणजे खूप चंचल आहे, खूप अति. मग त्याच्यामुळे जरा जरा होतं आणि मी शांत. त्याच्यामुळे होतं जरा जरा, काय नाही ते बोलणं तसं चालूच राहतं, पण रूडली बोलणं असतं. आमच्याकडे सॉरी तेच म्हणतात पहिलं. का? मामाचा मुलगा आहे म्हणून लगेच सॉरी हो, ते? पण तुमच्या लगेच नाही. पण स्वभावाचं जर मूल्यमापन करायचं ठरलं तर दोघांमध्ये कुणाचा स्वभाव जास्त चांगला आहे? त्यांचा. त्यांचा. तुमच्याकडे हो? सॉरी म्हणतात. नाही नाही, ते स्वभाव स्वभाव चांगला कोणाचा कोणाचा? चांगला आहे? चांगला का? त्यांचा चांगला. त्यांचं चांगलं आहे, जरा हळवे येते, चांगलं. अरे, रडतील नाही तर काय आता, काय राहिलंय पावलो पावली त्यांना. तुमच्याकडे त्यांचंच छान आहे, म्हणजे हं? तेच मला समजून घेतात. काय का तुम्हाला काय समजून घ्यावं लागतं? नाही, म्हणजे माझ्या पटकन म्हणजे थोडासा राग लगेच येतो, त्याच्यामुळे चिडचिड होते. मग ते म्हणजे शांत राहतात आणि नंतर मी शांत झाली की सांगतात की असं नाही आहे, असं आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं बॉन्डिंग छान आहे माझ्याबरोबर. आमच्याकडे पण त्यांचाच स्वभाव छान. चांगला आहे का? तुमचा काय चांगला नाही? ऍक्च्युली माझ्या आणि त्यांच्या बोलण्याच्या टोनिंग मध्ये फरक असतो. कसं आहे तुम्ही? आमचं विदर्भ टोनिंग आहे म्हणजे माझं. कसं असतं ते? थोडं रूडली असतं विदर्भ. तुम्ही हा, काय सांगताय बघा, अख्खा विदर्भ बघतोय. आणि कसं सातारचं कसं सॉफ्ट आहे थोडंसं बोलणं. त्यांनी मला खूप समजून घेतलं आणि सांगितलं पण असं नाही असं बोलायचं. अच्छा, ते शिकवतात. हा, सांगतात. पण त्यांचा जास्त चांगला स्वभाव. हो, होय ना? खूप जास्त, खूप शांत आहे. तुमच्याकडे हो? ॲक्च्युली काय, कराड आणि सातारा एकच आहे ना मोस्टली, त्याच्यामुळे खूप जास्त आमचं जमतं आणि प्रत्येक वेळेस माझ्या बाजूने असतात, ते सपोर्ट करतात नेहमी. म्हणजे त्यांना आता तुम्ही त्यांच्या घरापासून तुमच्या बाजूला ओढून घेतलं. समजून घेतात तुम्हाला? आणि प्रत्येक गोष्टीत नाही, पण दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा? चांगला त्यांचाच आहे. होय ना? ते समजून घेतात म्हणून तर संसार चालतो. अच्छा, हो असं असतं. बरं, सांगा ना जरा, उलगडून सांगा ना जरा, संसार चांगला होण्यासाठी काय केलं पाहिजे? ॲक्च्युली मिस्टरांनी जर प्रत्येक गोष्टीला फ्रीडम दिला तर आपण पुढे जाऊ शकतो, समाजात खूप काही गोष्टी करू शकतो. ॲक्च्युली मिस्टर असं नाही, माझी फॅमिलीच खूप सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मला पण जिंकायला आवडतं, सगळ्यात भाग घ्यायला आवडतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू इथे काय करतेस? लीला, माझं मन मला सांगत होतं तू नक्की परत येणार. लीला, तुझ्या इतकी बेस्ट दुसरी कुठलीच मुलगी एजेच्या आयुष्यात येऊ शकली नसती. एवढा सगळा ड्रामा होऊनही माझ्या एका फोनवर
परत आली आणि आता सगळ्यांची झोप उडवतेस. वा, मानलं तुला खरंच. आजी मी परत आले, पण ते यांच्यासाठी नाही, आमच्या नात्यासाठी. कारण कसं आहे की जरी यांनी मला फसवून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असलं ना, तरी सुद्धा ते देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घातलं होतं. हे लग्न आम्हा दोघांना कितीही नको असलं तरी सुद्धा आम्ही दोघं आता आयुष्यभरासाठी बांधलो गेलो. त्यामुळे हे नातं आता आम्हाला टिकवावंच लागेल. आणि आजी तुम्हीच म्हणता ना की नवरा बायकोंचं नातं असं एखाद्या भांडणामुळे तुटत नाही. त्यामुळे जरी मी रागाच्या भरात काही बोलले असले किंवा निघून गेले असले तरी सुद्धा ह्याचा अर्थ हा होत नाही ना की आमच्यातलं सगळं आता संपलंय. त्यामुळे काही झालं तरी आमचं नातं असं सहजासहजी थोडीच तुटू शकतं. तुटू शकतं. नवरा बायकोला नातं नको असेल तर हे नातं तुटू शकतं. अभिराम, आणि एक डिवोर्स पेपर साईन केल्यामुळे हे नातं आरामात तुटू शकतं. आणि मी तुला आता या क्षणी डिवोर्स द्यायला तयार आहे. आता काय करू मी? जर ह्यांनी मला खरंच डिवोर्स दिला तर मला हे घर कायमचं सोडून जावं लागेल आणि मग मला ह्यांच्या विरोधात काही पुरावे गोळा करता येणार नाहीत. नाही लीला, तुला काही करून यांना तुला डिवोर्स देण्यापासून अडवायलाच हवं. बोल, काय झालं? ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी डिवोर्स पेपर्सवर साईन करायला तयार आहे, पण एका अटीवर. मी तुमच्यावर जे काही आरोप केले ते सगळे तुम्ही कबूल करायचे, तरच मी तुमची या लग्नातनं सुटका करेन. डोकं फिरलंय का ग तुझं? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, व्यवस्थित समजतंय मला मी काय बोलते. आणि मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय ना, मग तुम्ही मध्ये बोलायचं काही एक कारण नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माहिती होतं तुझ्याकडनं मला सहजासहजी सुटका मिळू शकणार नाही, पण त्यासाठी मी न केलेले गुन्हा कबूल करीन हे शक्य नाहीये. आणि तुझ्या फालतू आरोपांचा ना माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. ठीक आहे, जसे तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात तशी मीही माझ्या मतावर ठाम आहे. मी या घरातनं कुठेही जाणार नाही. ठीक आहे, तुला या घरात माझी बायको म्हणून राहायचं असेल ना तर राहा, पण ते फक्त समाजासाठी असेल. पण प्रत्यक्षात तुझा या घरातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मी तुझ्यासाठी अवघड करून ठेव. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या सुनांनी माझ्या स्वयंवराचा घाट घातला होता, आठवते? आणि रागाच्या भरात मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी अशा 7 अशक्य अटी घातल्या होत्या. आणि त्या अटी मुद्दामून मी अशा घातल्या होत्या की ज्या ऐकून कुठलीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. आणि जर आता तुझ्यासारखी उद्धट मुलगी या घरात राहायला अडून बसणार असेल ना तर त्या अटी मी तुला पाळायला लावेन. बोल, मान्य तुला टी?
माय फर्स्ट कंडिशन, तिला तिची मतं बाजूला ठेवावी लागतील. माय ऑर्डर विल बी द लास्ट ऑर्डर. तिला तिचं हसणं विसरावं लागेल. तिला कुठलीही फिलिंग एक्सप्रेस करायची परवानगी नसेल. तिला घरात कुठेही वावरता येईल, पण माझ्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची तिला अनुमती नसेल. ती या घरात सासू असेल, सून असेल, पण तिला माझ्याकडून एका पत्नीचा दर्जा कधीच मिळणार नाही. माझ्या बरोबर संसार करणं म्हणजे अशाच डिफिकल्ट वाटेवर चालणं असेल. लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, ह्या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे. आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे. कुठलीही कठीण गोष्ट करायची ठरवल्यावर अडथळे हे येणारच लीला. पण आता तू ठरवलंयस ना, ह्या घरातनं जर मी गेले तर एजेच गुन्हेगार आहे हे मी कधीच सिद्ध करू शकणार नाही. आता काहीही झालं तरी सुद्धा मला या घरात राहावंच लागेल. ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, माझ्यासाठी चेहरा वय दिशा मॅडम. नमस्कार, मी आरजे श्रुती. नमस्कार, मी श्रीकांत किर्लोस्कर आणि या अहिल्यादेवी किर्लोस्कर. नमस्कार. तुम्ही बसा. बस, मी आहे तिकडे. ऑल द बेस्ट. प्रीतम सर, समजा प्लॅन केला ना हो तुम्ही? अहो मी इथून काय बसलोय, तिकडे बंगल्यात जावं की. अरे गणी, बंगल्यात जाऊन मी काहीच करू शकत नाही. सगळी कमाल तर मी इथे बसून करणार आहे. कसं काय? अरे म्हणजे हे आहे ना, ह्याच्या थ्रू मी ब्लूटूथने त्या आरजे सोबत कनेक्टेड आहे. म्हणजे तिथे काय होतंय ते आपल्याला दिसतच आहे. आणि काही चुकलंच तर मी इथून सांगू शकेन ना काय करायचंय ते. छान दिसतंय. खरं तर पावसाळा सुरू झालाय. मी मांडव दामिनी देवी किर्लोस्कर शामियाना उभा करायला हवा होता. पण ठीक आहे, काहीच हरकत नाही. आज माझा इतका महत्वाचा मोठा इंटरव्ह्यू आहे, पण घरातल्यांनी ना माझ्यावर वैरच पत्करलाय. आणि तो माझा नवरा बावळट, त्याला तर खात्रीच नाहीये की मी अशी इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते. पण आजचा हा इंटरव्ह्यू मी असा देईन दाखवून देईन सगळ्यांना की मी दामिनी देवी किर्लोस्कर सगळ्यात बेस्ट आहे. हॅलो, हा मॅम, सुरू करा इंटरव्ह्यू. करूयात सुरू इंटरव्ह्यू? हो. नमस्कार, तोच आवाज तोच अंदाज म्हणजेच मी आरजे श्रुती तुमच्यासोबत. आणि आजच्या ह्या टॉक शो मध्ये एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांना बघून मी भारावून गेली आहे. कारण त्या आहेतच अशा. त्यांचा ऑरा असा आहे की कोणीही इम्प्रेस होईल. अतिशय टॅलेंटेड आणि असं म्हणू शकतो की लाखो लोकांच्या त्या इन्स्पिरेशन आहेत, आयडल आहेत. आपल्या देशाचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये ज्यांनी पुढे नेलंय अशा वन अँड ओनली मल्टी टॅलेंटेड ब्युटी विथ ब्रेन्स, मी बोलते आहे बिझनेस टायकून अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्याबद्दल. नमस्कार मॅम. धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या या टॉक शो मध्ये बोलवलं. पण मला एक प्रश्न होता. म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही माझ्यासारखे म्हणजेच उद्योग क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांचे इंटरव्ह्यू सुद्धा करता. मग आज अचानक तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेऊन तुमचा पॅटर्न का बदलला?
ज्यासाठी हा सगळा अट्टहास केला आहे ते सगळं सुरळीत होऊ दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅम हॅट्स ऑफ तुम्हाला. तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुमच्या आईला आणि दादाला एकत्र समोरासमोर बसवलं. मी फक्त माझं काम केलंय. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आपल्या व्ह्युअर्सना तुम्हा दोघांना एकत्र बघायचं होतं आणि फायनली ते होतंय. तर खूप आनंद होतोय. आपण सुरू करूयात इंटरव्ह्यू. ही सगळी अरेंजमेंट जी बघताय, जी मॅनेजमेंट आहे, ही सगळी मीच केली आहे स्वतः. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं परफेक्शन लागतं. परफेक्ट लागतात मला गोष्टी. म्हणजे हे घर आहे ना, हे घर मी 3 गोष्टींवर चालवते. एक म्हणजे नियम, शिस्त आणि तिसरी कुठली होती? परंपरा. या 3 गोष्टींवर मी हे घर चालवते. म्हणजे हे एवढं सगळं वैभव उभं करताना मला ना दिवस दिसला ना रात्र, ना तहान दिसली ना भूक. मी फक्त आणि फक्त कष्ट घेत होते. मॅडम तुम्हाला पाणी आणून देऊ का? नाही, तुम्ही कशाला कष्ट घेताय? अहो तुम्हाला पाणी आणून देणं हे माझंच काम आहे ना. आणि तुम्हालाच नाही, कोणालाही चहा कॉफी पाणी हवं असेल ते आम्हीच आणून देतो. ही सगळी टीम आपल्यावरच अवलंबून असते. मी माझ्या टीम सोबत किती कोऑपरेटिव्ह आहे हे दाखवायचंय वाटतं याला. असो, मला माझा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे ना. हा, हे एवढं मोठं घर आहे किर्लोस्कर घर. तर यात ना खूप माणसं आहेत, पण घरची आणि ऑफिसची जबाबदारी सगळी माझ्यावर असते. मी एकटी करते सगळं. तर मग आता आपण एक खूपच मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे आठवणींचा पिटारा, द मॅजिक बॉक्स. यात करायचं काय बरं का मॅम, मी एक बॉक्स आणलाय. या बॉक्समध्ये तुम्हाला डोळे मिटून हात घालायचा आहे. हात घातल्यानंतर तुम्हाला एक वस्तू लागेल. ती वस्तू बाहेर काढायची आणि या वस्तूशी निगडीत एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग सांगायचा. खूप छान खेळ खेळूयात. रेडी? डोळे मिटा. आता हात घाला. आणि आता डोळे उघडा. वाव, मेडल कोणाचं आहे? काय सांगाल याबद्दल आठवण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्लीज. कुठे गेला? कुठे गेला? आता घरी आलाय की नाही हेही माहित नाही मला. स्वतःला आई बनवून घ्यायची लाज वाटते मला. लाज वाटते. मूर्ख. नाही. प्लीज मला पाणी आणून दे. प्लीज मला शिक्षणामध्ये आणून दे. आवाज वरून आवाज येतो. पाणी.
आवाज बाहेरून कडी लावली कोणतरी. उघडा ना. बने बनी बनी काय होतं बाळा? हा बनी बनी काय होतंय? आई बाबा हा? तुम्ही एवढ्या वर्षाच्या काळात मला तहान लागली पाणी पाहिजे. हा हा उठ 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 उठ. ये हळू हळू बस आरामात बस. दादा अखिल दादा खाली कुठे तिथून पाणी घेऊन ये. बनी बाळा बाळा तू ठीक आहेस ना? पाणी पाहिजे. काय नाही गेले पाणी पाणी येतं. दादा ठीक आहे. हे हे पाणी पे पाणी पाणी पे पाणी पे. हळू 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 हळू. हा बनी कुठे होता? स्टोर रूम मध्ये. मी धावत आलो होती दरवाजा. ओके ओके आता शांत हो. मी काय बोलतोय आपण याला घेऊन जाऊया. हा पकड ना प्लीज. ये ये हो. अगं बाई बनी काय झालं रे? ये ये बस बाळा. आई बाबा इथं. आदिती पाणी आत्या, बनी आलाय. It's okay, it's okay. बाळा ठीक आहे पाणी पाणी पाणी. पाणी पी. कुठे सापडला हा? आणि एवढा वेळ का लागला तुम्हाला यायला? शाळेतूनच आणायचं होतं ना? काही बनी स्टोर रूम मध्ये अडकला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गणपतीला हात मारल्या नको मला बघून त्याने भावाने सगळं सांगून टाकली तर तू असं नव्हतं करायला हवं. होय किडोज, काय करता तुम्ही इकडे? काय नाही ते बनीला बरं नाहीये ना ते आम्ही बघतोय. हो विजिट. बरं ऐका माझं, त्याला झोपू द्या इकडे. तुम्ही माझ्या रूम मध्ये चला. ओके हो चालेल चल ना. चल चला. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय तो उत्साह. अखिल हे घे चहा घे. उठ जागा हो आधी. डोळे उघड. हे धर. एवढं लवकर यार. आळशी नुसता काही कामाचा नाहीये. दे रे. अगाई माझं काम चालू आहे. काम झाला. आळशी कुठला काही कामाचा नाहीये. दर. सकाळी सकाळी काय काम करायचं तुझं आता? कालचा एक दिवस त्यांचा वाया गेलाय. आज निघू शकतात ना ते. आई अरे काय हरकत आहे? बनी आलाय की सुखरूप परत. आणि कालचा एक दिवस गेला ना रे वाया. मग 2 दिवस तरी त्याला जाऊ देत ना. तू फक्त ती नवीन फ्लाईट बुक कर. पुढचं सगळं मी बघते. आई बनी बरा झालाय का पण? तीच बघायला मी जाऊन येते. हा अरे तुम्ही कशाला आलात? हे काय प्लेट घेऊन मी वरच येत होते. सॉरी वहिनी, माझ्यामुळे ब्रेकफास्ट तुमच्या एकटीवर पडला. वेडी आहेस का ग? काहीतरी काय. बरं मला सांग, बनीची तब्येत कशी? बरी आहे. काही नाही ग. लहान मुलं घाबरली ना की त्यांना थोडासा ताप चढतो बस, आणि तो उतरतो पण लगेच. अखिल फ्लाईट बुक कर ना. फ्लाईट कालची चुकली ना तुमची. आज निघता येईल तुम्हाला. हनीमूनला. अगं हनीमूनचं काय एवढं घेऊन बसलीयस?
बनी आजारी आहे ते अशा वेळेला त्याला वसुंधरा जवळ नाही का लागणार? कशाला लागणार आहे? आणि आपण आहोत की माणसं घरामध्ये. आता एवढं बुकिंग केलं ते काय वाया घालवायचं का? आई मी काय म्हणतोय, तू काही म्हणू नकोस. हे बघ, तुला केरळ सोडून जवळ कुठे जायचं असेल तर तसं सांग. तू 3 दिवस म्हणत होतास की नाही, 1 दिवस वाया गेला. आता 2 दिवसात तरी जाऊन ये. आई प्लीज एकदा ऐकतेस का माझं? नाही, मी काही ऐकणार नाही तुझं. आई प्लीज. मला आता नाही वाटत आम्हाला हनीमूनला जावं असं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर पण मला सांगा एक्झॅक्टली इश्यू काय झाला होता? डॉक्टर तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? बाळ नक्की व्यवस्थित आहे ना? जी काय रिपोर्ट्स आल्यापासून आम्ही रिलॅक्स झालो आहोत, पण मला सांगा खरंच टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना आता? ठीक आहे, मी करतो तुम्हाला फोन. काय झालं? कसलं टेन्शन आहे का? मी पण काय विचारते, विरोचक तुमच्या आयुष्यात असताना विरोचकाचंच टेन्शन असणार ना? बरोबर आहे. पण काय राजाध्यक्षांच्या वंशाचा दिवा काय म्हणतो? बरं आहे का? बाळ बरं आहे का? मला सांग, तुला मुलगी हवी आहे की मुलगा? निघेतो. असं काय करतोय? अरे मी काही गप्पा मारायला आले का? मी फक्त इतकंच विचारायला आलीये की बाळ बरं आहे ना, काही त्रास नाही ना? तुला सांगितलं ना इथून निघ म्हणून. आधी कशाला उगाच चिडचिड करतोस? बिल्डो बापासारखं वागू नकोस. सरळ सांग मला, बरं आहे ना बाळ? तुला सांगितलेलं कळत नाहीये का? आत्ताच्या आत्ता निघ इथून. का चिडचिड करतोयस एवढी? का मूड घालवतोय स्वतःचा? बर, तुझा मूड चांगला करण्यासाठी एक किस्सा सांगू का तुला? बरं वाटेल तुला, गंमत येईल. सांगू का? तू म्हणतोयस की माझी सावली तुझ्या बाळावर पडायला नको, पण तुला किस्सा माहितीये का काय झालंय ते? सांगितलं का नेत्राने तुला? तुझं प्रतिबिंब आणि नेत्रा खूप रोमॅन्टिक झाले होते म्हणे. गद्दारा, गद्दारी केलीस ना माझ्या बरोबर त्रेतायुगात, म्हणून हा विरोचक हरला. पण कलियुगात नाही, त्रेतायुगात त्या त्रिनयनेच्या पत्राखाली दडलास म्हणून वाचलास. कलियुगात हा विरोचक तुझा सूड उगवणार. गद्दाराला सोडत नाही विरोचक. त्रिनयनेच्या लेकींबरोबर तुझाही सूड घेणारा विरोचक. कळलं? सोड. तुम्ही ठिकाण, तुझी हिंमत कशी झाली अद्वैत साहेबांना स्पर्श करण्याची? तुझा वध होईल तेव्हा होईल. पुन्हा जर का त्यांनी स्पर्श केलास ना, तर गाठ त्रिनयना देवी यांच्या लेकीशी लक्षात ठेव. निघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खा ना तुम्ही, बघत काय बसलाय? नाही तर संपवून टाके ना मी. मी कोण आहे माहितीये ना? राक्षस. राक्षसी भूक आहे माझी. संपून जातील, खा.
या बसा गरमागरम खाऊन घे. सॉरी सॉरी. नेत्रा आता तू पण घ्या खाऊन. हो घेते. मस्तच आहे. तेजसला पण आवडले असतं. मी त्यांना दिलेत ना डब्यात भरून. हो. नेत्रा एक सांगू का, तू ना खरी राजाध्यक्षांची सून शोभतेस. म्हणजे आई ममता ताईंनंतर एवढी चव फक्त तुझ्या हाताला. आय अग्री काकू. आधी लागलं नाही ना रे तुला खूप? म्हणजे मला तर खरं तर जीवच घ्यायचा होता तुझा. पण म्हटलं राहू दे, कशाला उगाच. त्रास नाही ना झाला, म्हणजे धसका नाही ना घेतलास माझा? हा मला माहित नव्हतं राक्षस दिवसा डोळ्या स्वप्न बघतात ते. त्रेतायुगात मी तुझा सेवक होतो, पण मला तेव्हाच कळलं होतं हा राक्षस मूर्ख आहे. म्हणूनच मी तेव्हा देवी आईच्या बाजूने गेलो होतो. आणि देवी आईने सुद्धा मला देवत्वाच्या बाजूला घेऊन या युगात नेत्राचा सारथी म्हणून जन्म दिलाय. माझा या युगातला जन्म देवी आईमुळे झालाय, त्यामुळे माझा मृत्यू सुद्धा देवी आई ठरवेल. तुझ्यासारखा मूर्ख राक्षस नाही. आणि एक दिवस वरचढ ठरलीस म्हणून तुला काय वाटलं? प्रत्येक दिवस तुझा असेल? हा अमावस्या पौर्णिमेचा खेळ आहे. अमावस्येनंतर पौर्णिमा येणारच. अगदी बरोबर बोललास. हा अमावस्या पौर्णिमेचाच खेळ आहे आणि ह्या खेळात अमावस्या पौर्णिमेला गिळून टाकणार. बघशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी ओवी मंजू ये अगो. काय झालं? काय बया होता काय? उमाताई ओवी नाहीये का घरात? माझं काम होतं थोडं तिच्याकडे. नाही अगो ती ना काय तर इंटरनेट काय तर असतं ना थंय गेला. हा सायबर मध्ये. होय अगो त्याचा इंग्लिशचे क्लास घेता ना कम्प्युटरवर. त्याचे काहीतरी पेपर तपासायचे आहेत आज. काय काम होतं का त्याच्याकडे? काय नाही हो उमाताई, ओवीला विचारायचं होतं की माझ्या डुग्गूचा ते अभ्यास घेईल का म्हणून. आता काय निशी ओवी दोघी पण नाहीयेत ना घरात. मग काय डुग्गूचं अभ्यासात लक्षच नसतं. दिवसभर उन्हाळक्या करत असतो, अभ्यासच करायला बघत नाही हो तो. त्यात काय एवढा, सांगतोय मी, देते तुझा निरोप. मग तर झाला. मंजू अगदी योग्य माणूस निवडलेला आहे. म्हणजे उभी हुशार तर हाच, पण ते का कोणा कसा समजवायचा ते पण बराबर कळतं. आता तिचे ते ऑनलाईन ते नृत्याचे क्लासेस चालतात ना, अदनामधनं मी बघतो. अगदी तल्लीन होऊन मन लावून पोर शिकवतात. तू काळजी करू नकोस मंजू, आपल्या डुग्गूत ते अगदी पहिल्यापासून व्यवस्थित शिकवेल बघ. हो म्हणूनच मी इथे आले. म्हटलं ओवीला सांगितलं ना की मला काही टेन्शन राहणार नाही. बरं मंजू, माझं एक काम करशील? उमाताई विचारताय काय, सांगा ना. थांबा. काय करताय? या घे. नाही म्हणजे मी श्रीनू फोन करून बोलावणारच होते, पण आता तू इलसच असस तर तूच घेऊन जाशील जरा. हो पण काय या उमाताई धिरडी केली.
धिरडी होय अगो सगळ्यांका दिलंय आणि खास करून लालिताईंका. नाही म्हणजे त्यांना पावसाळ्यात धिरडी खाऊची इच्छा होता. त्यांना खूप आवडतात गो म्हणून यांनीच डाळ तांदूळ वाटून दिलेत माका. भैया आणि चटणी पण यांनीच केलेली आहे. काय सांगता? म्हणूनच म्हणत होते या सगळा तू केलास असं सांगून लालिताईंका खाऊ देशील. उमाताई मी खोटं बोलू? मंजू, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलला तर देवाक पण समजतं. आणि समजा याचा पाप तुका लागणारच असा तथा माझ्या माती. पण अगो लालिताईंच्या आवडीची अशी वस्तू त्यांका बघून खाऊची आमच्या मनात तरी नाही पटत अगो. उमाताई दादा किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही दोघं. लालिताई कशाही वागल्या ना तरी तुम्ही काही तुमचा चांगुलपणा सोडत नाही. मंजू अगो लालिताई कशाही वागल्या तरी आपला नाता कायम हा आता गैरसमज झाले आहेत पण लवकरच सगळं ठीक होईल बघ. आणि तेव्हा या नाता अजून अधिक घट्ट होईल. या सगळ्यांसाठी दिलेला गरम होता लवकर खाऊन घ्या. हो पण माझा निरोप द्या नक्की ओवीला. होय देते येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, क्या कर रही हो ये? ऐसे नीचे बैठ के कौन खाता है? कुठला जमानात राहतेस तू? अरे बुआ, उसके घर पे सब ऐसे नीचे जमीन पर बैठकर खाते हैं. उसे भी वही आदत है. सर अगदी बरोबर बोलतात. आमच्या गावाकडे ना सगळे असे छान मांडी घालून खाली बसून जेवतात. माझे दादा ना मांडी घालून खाली बसून जेवणाचे ते बरेच फायदे सांगतात. ते नेहमी म्हणतात की असं छान जमिनीवर बसून जेवलं ना की जेवण व्यवस्थित पचतं, पोट सुटत नाही आणि पोटात जळजळ किंवा ऍसिडिटी अजिबात होत नाही. त्याचबरोबर आता जेवताना आपण पुढे वाकून जेवतो आणि घास गिळताना पाठी. पोटांच्या स्नायूंची छान हालचाल होते आणि अन्न व्यवस्थित पचतं. त्याचबरोबर ना आपला मेंदू पण छान शांत राहतो. म्हणून तर जेवताना असं भारतीय बैठक घालून जेवावं अशी आमच्याकडे रीत आहे. हमारे यहाँ इसे देहाती तरीका बोलते हैं. हमारे यहाँ ऐसे कोई नहीं खाता. अरे बुआ ठीक है ना, हम इंडियंस भी तो सदियों से ऐसे नीचे जमीन पर बैठकर खाते आ रहे हैं. एक दिन और सही है ना नीरज? अरे बुआ चिल, इट्स ओके. फॉर अ चेंज आज मी पण खाली बसून जेवणार. वाह, ये मला पण एक्सपिरियन्स करायला आवडेल. ओके, लेट्स स्टार्ट. एक्सक्यूज मी आलेच. हा बोल चल. अहो मेघना आंटी, तुम्हाला जाऊन इथून एक दिवस झाला नाही तर इकडची सगळी परिस्थिती बिघडायला लागली. काय झालं? ती ओवी खूप चलाखीने या घरात घुसायला बघते. मंजू आत्या तर मांगरातनं धिरडी घेऊन आली होती. उद्यापासून ओवी रोज डुग्गूला शिकवायला येणार आहे घरी. मेघना आंटी, जर
एक एक करून सगळेच जण मांगरातल्या लोकांच्या फेवर मध्ये गेले तर मग माझं कसं होणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे यार, आता रेडी चला. हे बघा भाई लोक, गरमागरम वडा उसर रेडी आहे. शपथ भारी वास येतो यार. अरे वास नाही रे, सुगंध म्हणायचं, सुगंध. कसला भारी सुगंध येतोय. बस इथे मला खायला मला दे थोडं. येडाय काय ते शिवासाठी बनवले. आपण तिकडे जाऊ, तिला देऊ, मग आपण थोडं थोडं खाऊ. काय चल 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 चल. काय निघूया आधी, मला तर रेडी होते. थांब 2 मिनिटं, मी आता रेडी होतो. भाई लोग, आय एम रेडी. आई शपथ टेपनी, अरे एक नंबर दिसतोय. अरे राहू दे, चला निघायचं का आता? एक थांबा, बघा आई आणि आजी येत आहेत, त्यांना पण काहीतरी द्यायचंय. शपथ तू सांगतोस काय? मजा आहे बाबा शिवाची. मजाच असणार की माझ्या नातीची. काय आई, शिवानीकडे जायचंय म्हटल्यावर कसे तयार झालेत बघितलं का सगळे? मग नात करायचं नाही या पोरांचा. आपल्या शिवाची पाना गँग आहे. बरं हे घ्या, हे शिवानीकडे द्यायचंय. हा, हे एवढं सगळं फक्त शिवासाठी? मग काय तुम्हाला द्यायचं? अरे काय काय, अरे प्रथा असते तशी ना. हा बरोबर काकू, चला आम्ही येतो. चला चला. कुठं चालला नाचत लगेच? जरा ऐका काय सांगते ते. ह्या बघ, आता तुम्ही जाताय का ना, तेव्हा शिवाला एक निरोप द्या आमचा. काय तिला म्हणावं, छान राहा, आनंदात राहा, मस्त राहा, मज्जेत. आणि धसमुसळेपणा करून काम करू नकोस घरातली. ते काही गॅरेज नाही तर गॅरेज मध्ये करते तशी कामं घरात करत. आणि समद्यांशी आनंदानं राहा असा निरोप द्या बरं का. घरी जरा सांभाळून. हा चालेल, तिला सगळा निरोप देतो आणि तुम्ही समजून माझ्या पाया पण पडायला लावतो. काय अरे थांबा, आता तुम्ही चाललायत खरं, पण ते तिचं सासर आहे. तिला आयुष्यभर आता तिथेच राहायचंय. तेव्हा तिथे आपल्यामुळे काही गडबड होईल, गोंधळ होईल असं काही वागू नका. हा, जरा सांभाळून. आणि तिला सांगा आम्ही आठवण काढतो तिची. झालं. चला रे. आजी तुम्ही पण येता का? अरे असं पाहुण्यांच्या दारात जायचं नसतंय. फक्त शिवाला निरोप द्या. तिची आमासनी लय आठवण येते, तेव्हा भेटायला बोलवलंय म्हणून. आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही एकदम शिस्तीत जातो आणि शिस्तीत येतो. तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो की आपल्या शिवाचा काय रुबाब आहे ते. आणि भाई लोक, जर कळलं ना शिवाला की आपण तिकडे येतोय तिला भेटायला, तर असं आपलं स्वागत करेल ना ती. बॅटरी येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे आशूला का नाही दिलाय? आशू का करत नाही नाश्ता? त्याला जा ना. मलाही तेच वाटतंय आता. मला काय ब्रेकफास्ट नाही का? त्याला उपमा आवडत नाही ना म्हणून. अरे का नाही मिळणार? मिळणार ना. तुला नाश्ता तुझी बायको घेऊन येणार आहे, त्यामुळे आता कधी आणेल त्याचा तूच विचार कर. अरे वा आशू, कोणीतरी स्पेशल ब्रेकफास्ट बनवत आहे बाबा. मजा आहे. कोणाला तरी लग्न मानवणार आहे. काय भाऊ? खरंय. आई, तू माझ्यासाठी ब्रेकफास्ट का नाही केलास? ती तुझ्यासाठी का करेल ब्रेकफास्ट? इतके दिवस करतच होती ना तुझ्यासाठी ब्रेकफास्ट. पण इतरांसाठी आईनीच केला ना ब्रेकफास्ट, मग माझ्यासाठी का नाही केला? हो पण आशू, आता शिवा तुझ्यासाठी बनवते ना, तेव्हा खा ना तू. आणि काय हरकत आहे, तू तिच्या हातचा प्रसाद खाल्लायस ना. हा, आणि ती जे करेल ना ते चांगलं करेल. पण भाऊ, तुझा स्पेशल ब्रेकफास्ट आलेला आहे.
अरे वा. काय ग एवढं झाकून का आणलंस? नाही म्हणजे बघूनच त्रास होईल का आम्हाला? ए कीर्ती काय ग? वहिनी अगं किती क्युरिओसिटी क्रिएट करतेस ग. ए थांब थांब थांब, ओपन नको करू हा. मी ना या सगळ्याचा व्हिडिओ शूट करते. सगळ्यांची रिॲक्शन मिळतील की कसं काय होतंय. ओके सो गाईज, आज शिवाने तिच्या पती परमेश्वर साठी एक स्पेशल डिश केलेली आहे. मला आत्ता भूक लागलीये, मला खायला हवंय. अरे हो हो अशो हो. अरे बायकोच्या हातचं खाऊन मन तृप्त होईल तुझं. थोडं वेळ थांब. हा अरे काका तू पण पहिल्यांदा आयुष्यात त्याच्यासाठी ब्रेकफास्ट केलेला आहे की नाही हा स्पेशल इव्हेंट. आय नो पण काय केलं आहे हे तर तिने सस्पेन्स ठेवलंय. पण आता आपण ओळखूया. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मग कमेंट्स करून मला सांगा. तोवर मी माझ्या फॅमिलीला विचारते की तिने काय काय केलं असेल. तर भाऊ तुम्ही सांगा काय केलं असेल. लवकर वेळ नाहीये, लवकर सांगा. याच्यामध्ये ना पोहे. ओके आपण कन्सिडर करू शकतो पोहे केले असतील. तर अजून कोण डबो काय वाटतं काय केलं असेल. मला भूक लागलीये, मला खायला द्या. अश्वरी सांग ना काहीतरी. असं काय रे सांग ना. ओके गाईज इग्नोर करा. हा ना खूप बोर करतो कधी कधी. बाबा तुम्ही सांगा काय केलं असेल. मला असं वाटतं ना की यात मेदोडा असेल. नाही मेदोडा नाही. ढोकळा असेल. ढोकळा नाही. मी कन्फ्युज झालोय जरा. बाबा असं नाही चालत. एकच ऑप्शन. आईला विचार. ओके तू सांग काय असू शकतं. इडली. ओके आता आपल्याकडे खूप सारे ऑप्शन झाले. इडली मेदोडा. ओके आपण कीर्ती ताईला विचारू. ताई तुला काय वाटतं काय असेल. कानात ओरडू नकोस माझ्या, मला काही वाटत नाही. ओके जाऊ दे गाईज इग्नोर करा. तर आता आपण जाऊयात परत वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. सो ओके शिवा तू आता ओपन करू शकतेस. ओके झंटना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला काय माहिती आहे का संसार म्हणजे. तू संसार कधी केलायस. हे संसार म्हणजे शिवधनुष्य वगैरे तुला कळलं कधी. उगाच तुझ्या कारस्थानाला सोनेरी मुलामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. तू या दोघांना घराच्या बाहेर पाठवलंस त्यांच्यात भांडणं व्हावीत, कुरबुरी व्हाव्यात, ते दोघे वेगळे व्हावेत म्हणून. आणि ते झालं नाही. त्याच्या उलट झालं. ते दोघे आणखी एकत्र आले. त्या दोघांच्यातलं नातं घट्ट झालं आणि हे तुला बघवत नाहीये. याचा तुला त्रास होतोय भुवनेश्वरी. याचा त्रास होतोय तुला आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय मला हे. काय अक्षराचं कौतुक करशील. तिनं तर तुझी बाजीच उलटवली पूर्ण. आणि त्याचा राग येतोय तुला. तुला जो रिझल्ट हवा होता या चॅलेंज प्रकरणात तो काहीच मिळाला नाही म्हणून चिडली आहेस तू. मान्य कर. 4 वाजता सूर्यवंशी लाकडाचं तोंड असतं फुटून गेलो असतो. बाड करू नका. आई साहेबांनी एवढं स्वागत केलं आमचं. तुमच्या एवढ्या सगळ्या या कार्यक्रमाला सपोर्ट केला. त्या स्वतः इथं उपस्थित राहिले. ते दिसत नाही तुम्हाला. चुकून त्यांच्याकडनं मास्तरीन बाईंचं नाव घ्यायचं राहून गेलं तर तेवढंच धरून त्याचाच तमाशा करा. त्यासनी काय बोलायला नाही बघा सांगून ठेवतो. काही चुकीचं बोललेलं नाहीये मी. बाबा जाऊ दे ना. भासता तुम्ही शांत व्हा ना. ठीक आहे झालं असेल त्यांच्याकडून चूक झालीये म्हणतायत ना. त्या चुकीला चूक म्हणूनच घ्या. तुम्ही मुद्दाम केलं असं का म्हणताय. अक्षरा तू बोलतेस. अक्षरा तू तरी या बाईला ओळख. एक नंबरची खोटी बाई आहे ही. मला सांग कुठली आई स्वतःच्या मुलाला नेसत्या कपड्यानिशी या अशा दिवसात 10 दिवस घराच्या बाहेर काढेल. तुझं सोडग तू सून आहेस. पण अधिपतीवर मुलासारखं प्रेम करते नाही. आई म्हणून मिरवते ना त्याची. त्याच्या जीवाशी खेळली ही. कुठली आई असं करते. हो बाजल लय ऐकलं तुमचं. त्यांनी जे काय केलं ना आमच्या भल्यासाठी केले. तुम्हाला पटो न पटो आम्हाला ते पटलेलं आहे आणि मास्तरीन बाईसने बी ते पटलेलं आहे. तुम्ही ग बसा मध्ये पडू नका. काय तर आपलं निघताना बी तेच सांगितलं. कन्नडमध्ये सांगितलं निघताना. परत आता तो विषय काढायलाय. झालं की 10 दिवस बाहेर राहून आलो की आता घराकडे. आता ग बसा की झालं संपलं आता सगळं.
पास करा. त्यांनी जे काय केलंय ते मला पटलेलं आहे, मास्तरीन बाईसनी पटलेलं आहे. पटलेलं नाही, आवडलेलं आहे, कारण त्यांनी आमच्या भल्यासाठी केलेलं आहे. आमचा फायदा झालाय त्यात. त्यासनी बोलत जाऊ नका बघा त्याच्यावर. झालं अक्कल पाजळून झाली तुझी. तू तर पूर्ण युजलेस आहेस. बाबा काही उपयोग नाही तुझा. तुझ्याकडनं आशा पण नाहीये मला. तुझे डोळे उघडायचे तेव्हा उघडतील, पण भुवनेश्वरीला बरोबर माहिती आहे की तिच्या मनात काय होतं आणि काय घडलंय. हो ना भुवनेश्वरी, कर ना मान्य. तुला जे हवं होतं ते घडलेलं नाही. या दोघांचं नातं जिंकलंय. हे दोघे जिंकलेत. अक्षरा जिंकली आहे आणि तू हारलीयस. आता या दोघांच्या नात्यामध्ये कोणी कितीही खोडा घालायचा प्रयत्न केला तरी या दोघांचा संसार सुखाचाच होणार, कारण या दोघांना अधिपतीच्या आईचा आशीर्वाद आहे. अधिपतीच्या खऱ्या आईचा, जन्मदात्रीचा, माझ्या चारुलताचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जो उभा आहे ना तो हिच्यामुळे नाही, हिच्यामुळे. हा आम्हाला वाटलंच होतं तुम्ही कवा त्यासनी श्रेय देणार आहे त्यांचं. बाबा प्लीज शांत व्हा ना प्लीज. नाही अक्षरा, आज नाही. आज शांत नाही होणार मी. या बाईनं काय गारुड केलंय मला माहिती नाही, पण माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभं केलंय तिनं. आजपर्यंत खूप सहन केलं मी, आज नाही. आज जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. बोल. नसल सहन तर निघा, माहित ना कोण थांबवलं ना तुम्हाला इथं. कसे बोलताय तुम्ही त्यांच्याशी? ते वडील आहेत तुमचे. वडील आहे तर वडिलासारखं वागाय नको काय? अरे मूर्ख मुला, मी याही क्षणी बापासारखा वागतोय. तू मुलाचं काय कर्तव्य पार पाडलेस आतापर्यंत सांग ना मला. बाबा प्लीज, बास झालं प्लीज. तुम्ही शांत व्हा दोघे. मला ना आता सहन नाही होते. प्लीज शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज. तुम्ही दोघं आता एकमेकांविरुद्ध एक शब्द जरी बोललात ना तरी प्लीज मी हात जोडते. शांत व्हा दोघांनी. काय चाललंय बाबा तुमचं? तुम्हाला शोभतंय हे सगळं? सगळेजण आपण छान जमलो होतो, आनंदात होतो. तुम्हीच म्हटला होता ना सेलिब्रेट करायचंय आपल्याला. हे काय सुरू केलं तुम्ही अचानक? एक छोटीशी गोष्ट होती, कुठपर्यंत नेलीत तुम्ही? अहो ह्यांनीच पहिले. तुम्ही थांबा, काही बोलू नका. खूप बोललाय तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला नाही आवडते तुम्ही माझ्यावरून असे भांडताय. ते सहन नाही होते मला. समजून घ्या ना प्लीज. तुम्ही खोलीत जा बाबा आता. प्लीज आराम करा. आराम करा तुम्ही प्लीज. आणि तुम्ही जा रूम मध्ये. पास झालं आता, खूप झालं. अधिपती, अधिपती, सुनबाई, तुम्हाला जर आता असं वाटत असेल की हे दोघ जण तुमच्या कयात आहेत, तुमचं बोलणं ऐकतात, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण या घरावर आमचा कंट्रोल होता, हाय आणि राहणार. बघितलं ना? आता ते जे काही भांडत होते ते पण आमच्यासाठीच, आणि एकत्र आले ते बी आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.